आज भरपूरच भरीत खायची इच्छा होत होती म्हणून मस्त आज भरीत बनवलंय. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर इथे काल मी क्ले आणले, तुम्हाला माहितीच आहे. तर तो क्ले बिट्टू आता सकाळी उठल्याबरोबर खेळत होती. मी तिची तयारी करत होती आणि ती त्या क्ले बरोबर खेळत होती. मग तो क्ले पडला बेड खाली. तर ती मला म्हणाली की मला सोडल्यानंतर ना तू सर्वात आधी बेड खालून माझा क्ले काढून ठेवून दे व्यवस्थित. आता कसं मुलांना आपल्याला कामं वाढवायचे आणि आपण तेच कामं दिवसभर सावरत राहायचे, एवढंच काम असतं आपल्याला. तर ती गेल्यानंतर माझे कामं सुरू झाले घरातले. तर सर्वात आधी मी झाडू वगैरे मारला, त्यानंतर बाहेरचं अंगण आणि हे अंगण देखील धुवून काढलं. आता कसं बाहेर उन्हाळा सुरू झाला असं वाटतंय. वाजले तर आता 11:30 आहे, पण बाहेर तुम्ही बघू शकता किती ऊन तापलंय. तर बाहेर झाडू मारणं, पाणी मारणं, त्यासोबतच ही जी बाहेरची फरशी आहे ती घासून घेणं, हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा कॉन्ट्रॅक्ट आलाय माझ्याकडे, त्यामुळे हा मला न चुकताही पूर्ण करावा लागतो. तर इथे डोळ्याला गॉगल लावून मी जात आहे बिट्टूला आणायला, कारण की माझा चष्मा मला दिसत नाहीये वेळेवर. आणि ही साडी कधीची आहे? माझ्या साड़ी में समझी। अब तुम्हारा बच्चा कितना साल का हो गया? 12। और फिर भी साड़ी मम्मी है मां। वाव, किती छान. कोणी दिले बनवून? मम्मीने खास बनवला, हे आईने बनवला, नाही हे मी बनवला. यार, साडी चल नहीं रही है तो तोड़ रही है. काही साड्या अशा असतात ज्या साड्यांसोबत आपली काही मेमरीज असते, जशी की ही साडी. आणि ही साडी मीनूपेक्षा मला खूप आवडते. मीनूला जेवढी आवडत नसेल ना तेवढी मला खूप आवडते. एवढी सॉफ्ट आहे आणि बांधणी प्रिंटमध्ये आहे ही साडी जाऊन कमी आणि मी जास्त घातलेली, कारण की मला खूप साडी आवडते ही. आता तयार मी कशासाठी होता हे तुम्हाला समजलंच असेल, ते म्हणजे व्हिडिओ बनवायला. तर इथे सिंपलची अशी मी तयारी केली आहे. पावडर वगैरे लावले, त्यासोबत कानातले सुद्धा घातलेत आणि 2 लट्टा काढल्यात. इथे लहान मुलींसोबत माझी जाऊ देखील लहान झाली, तिच्यासोबत तिच्या क्लेची खेळणी बनवून देता. इथे आज मी स्पेशल भाजी बनवली, ती म्हणजे मिक्स व्हेज भाजी. बिट्टूने एक प्रण घेतलाय की काल जे क्ले आणले ना ते आजच्या दिवसात पूर्ण वाया गेले पाहिजे, म्हणजे गेले पाहिजे. आपण कितीही काही सांगू द्या ना, तिथे काहीच फरक पडत नाही. गध्यापुढे वाचली गीता आणि वाचणाराच गधा, असं काम झालं इथे. तर चला, आता आमच्या ट्युशनचा टायमिंग झाला आज. म्हणजे आज तिच्या मॅमने तिला जरा लवकर बोलवलंय, म्हणून आता तिची पटकन तयारी करते. याची शोधाशोध कशासाठी चालू आहे? मोबाईलसाठी. ती काहीच नाही देत आहे. तू काही शोधाशोध काही करू नको, तुला काही मिळणार नाही फोन, कारण इथे नाहीच आहे. इथे दोघांमध्ये टॉम अँड जेरी सारखं भांडण व्हायला जराही वेळ लागत नाही. आता सोडून आली मी बिट्टूला स्कूल ट्युशन मध्ये, आणि आमच्या आता भांड्याला ताई आता आईला खायची आणि मॅगी. जेवण सर्वच आहे, पण आम्हाला जेवण जेवायचं नाहीये, आम्हाला मॅगी खायची. आजकाल ना आम्ही मुलांना मॅगी देतच नाही आणि किराण्यामध्ये देखील आणत नाही. पण गेल्या महिन्यातले काही पॅकेट होते जे उरले होते मॅगीचे. आर्यनला वाटलं ते आहेतच का, मग मलाहीच वाटलं आहेत का, कारण की गेल्या महिन्यातले होते 2-3 उरलेले. तर माझी शोधाशोध सुरू झाली इथे पॅकेट शोधायला, पण त्यामध्ये मला एकही पॅकेट भेटलं नाही. खूप वेळ शोधलं, पूर्ण किराणा त्या टंकीमधला मी खाली टाकला, तर त्यामध्ये फुलाची पाकळी एकही मॅगीचं पॅकेट काही भेटलं नाही. त्याला म्हटलं भाऊ तुझ्या नशिबात की आज मॅगी खाणं नाही, जे गपचूप आहे जेवण ते करून घे. तर ती आहे झोपलेली, कारण की ती सकाळीच गेली होती बंदोबस्तला. भरतीचा बंदोबस्त लागलेला, तर ती करून आली. तिकडनं आल्यानंतर कामं वगैरे केले, जेवण केलं. आता करत आहे आराम, कारण सकाळीच गेली होती. मस्त बसली होती. आला या बाईचा आवाज. काय ग, पार्लर आला? तरी ते आलं होतं तिचं पार्सल. ती मला पार्सल सांगत होती आणि मला पार्लर ऐकायला येत होतं. एकतर ती होती झोपेमध्ये आणि मी तिला 3-3, 4-4 वेळ विचारत होती. त्यामुळे मला खूप हसू येत होता. कधी कधी मी माझ्याच वागण्यामुळे तिच्याकडून बोलणे किंवा मार खाऊन घेते. सही पकडे हैं. पैसे एवढे कमी आणि बॉक्स एवढा मोठा. त्याला पैसे देऊन म्हटलं द्या माझा बॉक्स. तो म्हणाला ताई तुमचं हे पार्सल नाही आहे, तुमचं हे छोटंसं पार्सल आहे. पार्सल आणल्यानंतर मग ती उठली, तिने चहा ठेवला. इथे आम्ही सर्वांनी बसून चहा बटर खाल्ली. गॉगल लावून बिचारीचं चालू आहे नाटक. मस्ती चालू आहे दोघांची. हातात बंदूक. कुठे गेली ती? हातात बंदूक, डोळ्याला गॉगल. किसके मारने जा रही है तू? दादा को मारने? ओ नो, मुझे नहीं मारना. तर आता स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे. तर आज काय बनवा म्हटलं तर मला दिसले ही फ्रीजमध्ये भरीताचे वांगे. तर चला म्हटलं आज भरीत बनवूया. खूप दिवस झाले
असं मस्त हिरव्या मिरच्यांमध्ये असं भरीत केलेलं नाही. आरूची आणि बिट्टूची चालू आहे मस्ती. बिट्टूचं असं म्हणणं आहे की मम्मी तू चल आणि त्याला मार. आता कसा तिच्या जीवात थोडासा जीव आला की मला तर रागावला तो आणि त्याला रागावली मम्मी. तर इथे मी हिरव्या गार मस्त 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यासोबत 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, ज्या मी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी ते ठेचून घेतलंय. खूप सारी कांद्याची पात घेतलीये, कोथिंबीर घेतलाय, भरीत पण इथे मी काढून ठेवलंय, त्यासोबत देठ पण घेतले कारण ते देठ मला फार आवडतात. नेमकं मी भरीत बनायचा आणि नवरा घरी यायचा. मिरच्याचा झाला ना ठचका आणि मग जो बडबड सुरू झाली काय तुझं ते भाजीला तुझ्या नळ्या ठचकाच असतो. थोडंसं तेल टाकून जिरं टाकलं, त्यामध्ये खूप सारी ही कांद्याची पात मी कापलेली होती ती टाकली, ठेचलेले जे लसूण आणि मिरची होती ती देखील त्यामध्ये ॲड केली, थोडंसं मीठ आणि मग काय मिक्स केलं आणि एवढं छान झालं होतं ना हे भरीत. सर्वांनी खूप आवडीने खाल्लं. पण हे दोन्ही देठं मात्र मी खाल्लेत बरं का, कारण खूप आवडतात मला, माझा जीव आहेत ते. नवीन गाडी घेतली ना तेव्हापासून मला ती गाडी चालवायची भीतीच वाटत आहे. खूप भीत मी ते गाडी चालवत असते, पण आता यांना म्हटलं चला आज डबल शीट देखील घेऊन चालूया. स्वतःच्याच घरात मुलांमुळे दबल्या पायाने निघावं लागतं, नाही तर मग मुलं लागतात मागे. तर आता आम्ही चाललो. ही गाडी घेतली ना तेव्हापासून मी पहिला तर चालवलीच नाही कारण मला भीती वाटत होती, आणि आता यांना म्हटलं चला माझ्यासोबत डबल शीट घेऊन जाऊया कारण चालवली नाही. सुरुवातीला स्कूटी चालायला भीती वाटली डबल शीट, कारण की हे माझ्या मागे बसलेले होते. मग आम्ही भरपूर लांब गेलो, तिकडनं घरी आलो. ही खूप चिडली माझ्यावर कारण की मी तिला नेला नाही सोबत. आता जेवण वगैरे झालेली आहे. मीनूने आपली तयारी केली कारण तिला उद्या सकाळी आहे ड्युटीला. तर मुलांसाठी काय बनवायचं म्हटलं तर मी आता एक रेसिपी बघितली, तर ती आहे मुगाच्या डाळीची इडली. चला म्हटलं मुलांना इडली करून द्यावी. तर ही मुगाच्या डाळीची इडली मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे, त्यामुळे थोडीशीच डाळ मी इथे भिजत घालत आहे उद्यासाठी. 2-3 पाण्याने धुवून झाकण ठेवून आता ही भिजत ठेवली आहे डाळ. सर्वांची ती झोपायची तयारी झाली. आर्यन देखील अंग टाकलंय, पण बिट्टूला अजिबात झोप येत नाही. बिट्टू फुल मस्ती करत आहे. 11 वाजलेत. मी तिला आवाज दिला चल म्हटलं झोपायला, पण ती ऐकायला तयारच नव्हती. शेवटी म्हटलं मी निघाली तर लगेच माझ्या मागे धावत निघाली. झोपायला जाणारच त्यावेळेस लक्षात आलं की कालचं आणि आजचं जे दूध आहे ते गरम केलंच नाही. तर सर्वात आधी किचनमध्ये आल्याबरोबर पहिला दूध गरम केलं. इथे बिट्टू माझ्या मागे आलीच. मी म्हटलं हे जे कालचं दूध आहे याची साय काढते आणि कालचं आणि आजचं एकत्र दूध करते, पण हे ना फुटलं. दूध फाटलं तर मला ते फेकायची अजिबात इच्छा नव्हती, पण काय करणार, कारण की आता माझ्याकडे ते दुधाचं पनीर बनवण्यासाठी ना माझ्याकडे लिंबू होतं ना लिंबू सत होतं की जेणेकरून ते फुटलेला दुधाचं मी पनीर बनवेल. तर असा होता माझा आजचा दिवस. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.